मेलेलं नाही, जे आत्मिक मेलेले आहेत, जे आत्मिकरित्या संपलेले आहेत, जे आत्मिकरित्या टप्प झालेले आहेत, आत्मिक जिवंत दिसत आहेत, जिवंत आहे, बघताना असं वाटतं की ते जिवंत आहेत, पण आत्मिकरित्या ते काय झालेले, मेलेले आहेत. आत्मिकरित्या ते मेलेले आहेत. बघा मी तुम्हाला छोटासा प्रश्न सांगतो. पहा, ज्या वेळेला मोशे वरती गेला, देवासोबत बोलायला मोशे वरती गेला डोंगरावरती, आणि खाली कोण होता, आरोन होता. आणि आरोनाला ते काय म्हणाले की मोशेला यायला वेळ लागला. आरोनाला ते काय म्हणायला लागले, अरे आम्हाला कुणी आणला, आम्हाला समुद्र दुभागून आणला तो देव आम्ही कधीच बघितला, कोण आहे तो देव, कोण आहे ज्यानं आम्हाला समुद्र दुभागून इथं आणलं. आरोनाला म्हटले, अरुण सगळ्या लोकांना बघितलं, घाबरला, बापरे म्हटला ह्यांना आता काय तर सांगायला पाहिजे. मग तो काय म्हटला, सगळ्या त्याने काय केलं, त्याच्या सोन्यापासून काय तयार केलं, वासरू, आणि ते वासरू तिथे ठेवलं, म्हटला या वासरानं तुम्हाला समुद्र दुभागून आणला. ती लोक आत्मिक मेली होती. ती म्हटली, होय ह्या देवानं, हे देव आहे, मग आम्हाला मिस्र देशातून बाहेर आणलं कोणी, याच देवानं. समुद्र दुभागून कोण आणलं, तो देव कुठला, याच देवानं, या वासरानंच तुम्हाला आणलं, हेच गायचं बछडं आहे, त्या बछड्यानंच तुम्हाला बाहेर आणलं. मग ते लोक नाचायला लागले, उत्साह करायला लागले, कारण का आत्मिक मेली होती. जर आत्मिक जिवंत असतील तर त्याच्या लक्षात आलं असतं की वाणी होत होती, इजा गडगडत होत्या, आपण जवळ सुद्धा जायचं धाडस करत नव्हतो. ते गायचं बछडं कसं असेल, ती गाय कशी असू शकते. पण आत्मिक मेल्यानंतर माणूस कुठल्या प्रकारचा विचार करत नाही, त्याच्या कानावर जे काय येते ते खरंच आहे, खरंच आहे, खरंच आहे, खरंच आहे, खरंच आहे, ते ऐकत राहते, ते त्यातच ते काय करते, वाढ करते. पण जो आत्मिक जाग आहे तो प्रेषितांची कृत्ये 17 अध्याय 11 वचनामध्ये बायबल असं सांगते की लोकांनी वचन ऐकून घेतलं, पण त्यांनी काय केलं, शास्त्र उघडलं, त्यांनी देवाचं वचन उघडलं, आणि जे काही ते ऐकत आहेत यामध्ये ते लिहिलंय का, यामध्ये ते आहे का, असंच वचन सांगतंय का, असंच वचन बोलतंय का. वचनाला त्यांनी काय केलं, त्याचा ताळमेळ घातला, आणि मग बायबल सांगते त्यांनी त्यावरती विश्वास ठेवला.